खूप कुतूहल होतं आणि वास येतो एक वेगळाच. शिव सकाळ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण आलोय पाली गावात. पालीगाव हे प्रसिद्ध आहे खरं तर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वरासाठी, आणि त्याचबरोबर इथे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तो म्हणजे असा की बल्लाळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच सरसगड हा किल्ला आहे. अजस्र अशा डोंगर रांगेंमध्ये हा किल्ला वसलेला आहे. तर आत्ता आपण सुरुवात बल्लाळेश्वरच्या मंदिराने केलेली आहेच, आणि दुसरा आता आपण जाणार आहोत सरसगडला भेट देण्यासाठी. आणि मित्रांनो, आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी देऊळवाडा इथे यावं लागतं पहिला. देऊळवाडा हे पालीमधली एक वाडी आहे, आणि आता आपण आलेलो आहोत देऊळवाडा. इथेच दाखवतो, इथं आपण बाईक पार्क करू शकतो. आणि हा जो रोड आहे हा खोपोलीवरून आलेला आहे. इथंच पालीचा गणपती आहे, आणि इथून जेव्हा आपण येतो पुढे तेव्हा ही संपूर्ण वाडी आहे देऊळवाडा म्हणून. आणि इथून आपण चढायला चालू करणार आहोत. इथे किल्ल्याचा बोर्डसुद्धा लावलेला आहे, तर हा एक लँडमार्क लक्षात ठेवा. तर सुरू करूया आपल्या ऐतिहासिक प्रवासाला. सरसगड पोहोचण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाली या रायगड जिल्ह्यातील गावी यावे लागेल. मुंबईवरून येण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग पनवेल नागोठणे मार्गे पाली 110 किलोमीटर आहे, तर दुसरा मार्ग पनवेल खालापूर सुधागड मार्गे 130 किलोमीटरवर आपण पाली मंदिराजवळ पोहोचतो. परंतु मुंबईवरून येणाऱ्यांनी पहिल्या मार्गाचाच वापर करावा, कारण सुधागड पाली रस्त्याचे काम चालू असल्यामुळे येताना आपली गैरसोय होऊ शकते. तर पुण्याहून येत असल्यास लोणावळा खोपोली सुधागड मार्गे पाली 118 किलोमीटर आहे, तर मुळशी तामिणी घाट उतरून आपण 115 किलोमीटरवर पाली गावी पोहोचू शकतो. पाली मंदिरापासून देऊळवाडा फक्त 500 मीटरवर आहे. येथूनच आपल्या थराराची सुरुवात होते. अष्टविनायकातील तिसरे स्थान असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन करून आम्ही सरसगड चढण्यास सुरुवात केली. बल्लाळेश्वराच्या दर्शनाच्या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेव्हा तेथे जाऊन बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला विसरू नका. पायवाट मळलेली पण चढणाची होती, त्यामुळे शारीरिक क्षमतेचा कस चांगलाच लागला होता. परंतु वाटेतील झाडांची मिळणारी सावली आणि पक्ष्यांचा किलबिलाट यात काही काळ आलेला थकव्याचा विसर पडत होता. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपला दादा थकलेला आहे तो, आणि मी पुढे चालतोय नेहमीप्रमाणे. माहिती आहे कोण नेहमी थकतंय ते, आणि कोण घासत उतरताय खाली ते. चल उठ उठ, कम ऑन, चीयर अप. जय शिवराय. जय शिवराय. आणि हा जोश मध्ये पुढे चाललेले आहेत आपले दादा. पण मस्त आहे, गरमीचे दिवस आहेत, पण सकाळी लवकर चढत असल्यामुळे जेवढी ह्युमिडिटी पाहिजे तेवढी अजून सुरू झालेली नाही आहे. पण आमची तर हालत नेहमीप्रमाणेच असते, अशीच आहे. पण आणि मस्त व्ह्यू दिसतोय. आणि पहिल्यांदा आम्ही एवढं लवकर चढतोय. ॲक्च्युली खूप लवकर. खरं तर आम्ही मुंबईवरून सकाळी 4 वाजता निघालो, इथे 7 वाजता पोहोचलो, गणपतीचं दर्शन केलं. जो तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा.
कारण आम्ही बल्लाळेश्वरचं जे दर्शन केलेलं आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो जरूर पहा तुम्ही. आणि तिथून जवळजवळ आपण किती 10 वाजता 9:30ला आम्ही इथे चढायला चालू केलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे खरं तर हे, पण शूटिंग करत येत असल्यामुळे 2 ते 2.5 तास होत आहेत आम्हाला. बघू आता वरती अजून किती वेळ लागणार आहे माहिती नाही, पण 1/4 पोर्शनमध्येच आम्ही पूर्ण ठप्प झालेलो आहे. म्हणजे आम्ही नाही जास्त दादा, फक्त दादा. कारण भरपूर दिवसांनी ट्रेक करतोय त्यामुळे हालत होणार आहे माहिती होते. मित्रांनो 2 पावलं चाललेत आमचे दादा आणि परत त्यांची हालत बघा. सगळा प्रॉब्लेम आहे ना हे बघा, त्याच्यामुळे. घरी बसून बसून कुठे कुठे चाललंय, काय कुठे कुठे चाललंय. ॲक्च्युली 2 आठवडे बॅक पेनमुळे हालत खराब झाली होती, त्यामुळे घरी बसण्याशिवाय ऑप्शन नव्हतं. आणि त्याच्यानं 2 आठवडे नाही, जवळजवळ 3 आठवडे झाले ना. 3 आठवडेसुद्धा शूटिंगला गेलो नव्हतो आम्ही. माझा बॅक पेन शिवाय हा पण बाहेर गेला होता. आणि पण माझी स्ट्रेंथ अजून तेवढीच आहे, कारण की रेग्युलर स्विमिंग करतोय मी, तर स्ट्रेंथ आणि स्टॅमिना त्याच्यामुळे वाढत चाललाय आणि आपल्याला पोचायचं तिथे. आणि मित्रांनो इथे आता आपण वरती आल्यावर थोडं कन्फ्युजन आहे. 2 पाय वाट दिसत आहेत आम्हाला इकडे, पण दादाच्या अकॉर्डिंगली इथे आपल्याला एक मार्किंग दिलेली सांगतोय तो. हे असे रचून ठेवलेत दगडं. हीच पाय वाट आहे. चला थोडं पुढे गेल्यानंतर कळेल. ॲक्च्युली भरपूर रस्ते येत आहेत इथे, तरी कनेक्ट होत असतील वर गेल्यावर. चालत राहूया. आपली अशी चुकामुक कुठल्या गडावर झालेली दादा? निमगिरी. ओहो, तिथं पाय वाटच भेटत नव्हती आम्हाला. अक्षरशः जंगलात आम्ही फिरतोय, आतमध्ये घुसतोय, कुठे कुठे काय करतोय. चुकामुक झाली, बरं झालं. कारण चुकामुक झाल्यामुळे त्याच्या 40 विरघळ आपण शोधत होतो, त्या मिळाल्या. तो रस्ता आपल्याला तिथं घेऊन गेला. मित्रांनो, तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून बघा. निमगिरीचा आम्ही जुन्नरचा व्हिडिओ टाकलेला होता मागच्या वेळेला. आणि भरपूर सारा ॲक्च्युली सातवाहन काळातला तो किल्ला आहे, जो टेहळणीसाठी बांधला गेला होता तिथे किल्ला. आणि विरघळ, गडाच्या पायथ्याशी 40 नाही 42 विरघळ आहेत. तर सुंदर आहेत ते सुद्धा व्हिडिओ, तर तो सुद्धा जाऊन आमच्या चॅनलवर आवर्जून पहा. तर मित्रांनो, आपण आता एक पठारावर पोचलो आहे. एक छोटासा ब्रेक घेतला आम्ही 5 मिनिटाचा आणि ड्रोन पण फ्लाय केला आम्ही इथून. दादा इथे ड्रोन फ्लाय करतोय. सरसगडाचे अजस्त्र रूप टिपण्यासाठी आमच्या ब्रह्मास्त्राने आकाशात झेप घेतली. समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंची असणारा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जाणारा आहे. पाली गावाकडे जात असताना सरसगड आपल्या नजरेच्या टप्प्यात असतो. पाली गावच्या दक्षिणोत्तर सीमेवर अजस्त्र असा सरसगड उभा आहे. या गडाचा उपयोग पाली आणि जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता करण्यात येत होता. या किल्ल्याचा आकार पुणेरी पगडीसारखा असल्यामुळेच याला पगडीचा किल्ला असे देखील म्हणत असत. मलिक अहमदकडून जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला होता व 2000 गडाच्या डागडुजीसाठी खर्च करून तो अधिकच बळकट केला. स्वातंत्र्य मिळेपर्यंत गडाची व्यवस्था भोर संस्थानाच्या ताब्यात होती. मित्रांनो, आत्ताच ड्रोन फ्लाय करून झाला आहे माझा आणि अनिकेतची पूर्ण धांदरलेली आहे. अनिकेत तिथे बघतोय वरती, त्या 2 डोंगरांमधून आपल्याला वर जायचं आहे आणि तो रस्ता तो बघतोय. तिथे मुलं आहेत आता. दादा ते मोठं दिसतात तिथे, तिथून जायचं आपल्याला. कुठून? ते मधून ती वाट दिसते, असे गेले असे गेले ते. हो. स्टेप आहे तिथे समोर. अरे ते एवढं थोडी आहे, ते मोठ्या स्टेप्स आहेत त्या. ते खालून तुला वाटतंय तेवढं. मग मी काय एक सजेशन देतो तुला, मी ते आराम करतो, तू जाऊन ये पटकन. हा ना, जसं निमगिरीवर केलंस तसं ना. तसं केलं तसं. हा, तुला घेऊन जाणार आहे मी वरती. इथे खालून तू जज करू नको. ते वरती भरपूर मोठ्या पायऱ्या. अरे ती छोटी पोरं गेली आणि तू इथं घाबरतो. हा, तुझा तर स्टॅमिना भरपूर आहे, दाखव की आता. पूर्ण धांदरले. असं बघितलं की माझं डाऊन होऊन जातो. मित्रांनो, हळूहळू चढतोय वरती आम्ही आणि चढत असताना फक्त एक
वाक्य आठवली मला. पायी हळूहळू चाला वाटेने छत्रपती शिवाजी महाराज बोला. जय शिवराय. इथे काहीतरी आहे टाकीसारखं आहे. पाण्याचं टाकं आहे हे. इथे एक आपल्याला पाण्याचं खोदलेलं टाकं पाहायला मिळते आहे आणि गडाच्या पाऊलखुणात आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. या वाटेवरच आहे ॲक्च्युली. आपण तिथून ड्रोन, तो जो माळ आहे तिथून ड्रोन फ्लाय केला होता, तिथून इथे आल्यानंतर हे पाण्याचं टाकं. आणि पाणीसुद्धा आहे पण पिण्यासाठी नाही आहे, पाणी भरपूर खराब आहे पाणी झालेलं आहे. पाण्याच्या टाक्याकडून पुढे आल्यानंतर मातीची निसरडी वाट चालू होते, परंतु मातीमध्ये खोदलेल्या पायऱ्यांमुळे चढण थोडे सोपे वाटू लागते. अनिकेतचा स्टॅमिना पूर्ण डाऊन झालेला आहे. चढायला चालू करतोय, स्वतःला एनकरेज करतोय. अजून जोरात. आमची हालत बघू शकताय तुम्ही. आता अजून आलो आहे आता जवळजवळ. इथून आता आपल्याला वरती ह्या 2 डोंगरांच्या मध्ये पायवाट आहे, पायरी वाट आहे ॲक्च्युली गडावर जाण्यासाठी. तिथून आता आपण जाणार आहोत, म्हणजे चालायला चालू करणार आहोत. मित्रांनो, आता एवढं अंतर आपण चढून आलो आहे आणि हा रॉक पॅच आला आहे आणि इथेच आपल्याला कोरलेल्या पायऱ्यासुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि तो तिथं अनिकेत तिथं जाऊन पोचलेला आहे. आता आपण थरार अनुभवणार आहोत ह्या पायरी वाटेचा. हो, हा फायनली इथे आपल्याला बोल्ट मारलेले दिसतात क्लॅम्पिंगसाठी. हा हो, रॉक पॅच जवळ आलो आहे आपण आता. आणि रॉक पॅच जवळ आल्यानंतर म्हणजे एक जो आता थरार तुम्ही पाहिलात तो चढून आल्यानंतर इथे आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. जवळजवळ 50-60 फूट आतमध्ये ही गुहा गेलेली आहे. आपण आतमध्ये सुद्धा जाऊन पाहूया याचं स्ट्रक्चर एकंदरीत कशा प्रकारचं आहे ते. गुहेचा थरार आता आपण अनुभवतोय. एवढीच आहे गुहा. पहारेकरांसाठीच ही खोदलेली असावी, कारण इथे समोर जे आपल्याला इथे आता चिनी हातोडीचे मार्क सुद्धा दिसतात या समोरच्या भिंतीवरती. निघले इथून आता बाहेर, कारण खूप गुदमरायला नव्हतं आणि असे एक वेगळाच ॲज युजल हे आमचे साहेब बाहेर राखण करायचं काम करत होते आणि आता पायरीचा थरार साहेब अनुभवणार आहेत आमचे. काय बोलायचं आहे? हालत टाईट झाली आहे माझी. का? आणि एक अजून एक दाखवायचं होतं, आम्ही ते पण ऑब्झर्व केलं. ते असं गोळे आपण जे तोफांचे मार होतो तसं काहीतरी असं गोल स्ट्रक्चर. खरंच ॲक्च्युली माहिती नाही आहे ते तुम्ही पाहताय ना, हा गोल मार्क आहे पूर्ण, असा खड्डा आहे आतमध्ये. गुहा वगैरे काही नाही, इथून दिसतंय ते सगळं. कळत नाही आहे काय आहे ते,
पण बहुतेक आम्हाला आमचा असा अंदाज आहे की बहुतेक तोफांचे गोळे तिथे येऊन आदळलेले आहेत, त्याच्यामुळे ते तशा प्रकारचा खड्डा झालेला आहे तिकडे. कारण हा असा मार्ग आहे, हा इथे आहे, त्याच्यानंतर ह्या इथे सुद्धा 3-4 होल आपल्याला दिसत आहेत तसे. आणि आता इथून आपला ह्या पायऱ्यांचा थरार चालू होणार आहे, जो या 2 डोंगरांच्या गॅपमध्ये आहे. अनिकेत, सुरू करायचं का? सरसगडावर प्रवेश करण्यासाठी अरुंद कातळात खोदलेला 96 पायऱ्यांचा मार्ग आहे. डाव्या बाजूला असलेल्या भल्या भक्कम कातळ भिंतीच्या आधाराने हळूहळू आपण वर चढत असतो, तर उजव्या बाजूला असलेली नाळ आणि गुडघ्या एवढ्या उंचीच्या उभ्या बांधणीच्या पायऱ्या चढताना चांगलाच कस लागतो. मित्रांनो, इथे वर आल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ह्या पायऱ्या जिथे संपतायत तिथे आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आहे. आणि या बुरुजाच्या ठीक खाली इथे हा दुसरा एक तटबंदी आहे ही घातलेली. तर ही तटबंदी बहुतेक ही वरपर्यंत असणार, कारण हे इथे चिनीचे आपल्याला मार्क दिसत आहेत. आणि ही लाईनसुद्धा दिसते आपल्याला, ही इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे. आणि ही तटबंदी बहुतेक यासाठीच असणार की या घळीमधून शत्रू जरी समोर उभा असेल तरी डायरेक्ट ह्या बुरुजावरती मारा होऊ नये, किंवा हा इथे आपल्याला एक दरवाजा, साधारण दिंडी दरवाजा येतो, तर तो दरवाजासुद्धा पाहायला मिळतो आहे. तर ह्या बुरुजावरती थेट मारा होऊ नये यासाठी ही भिंत ही वरपर्यंत केलेली असणार, कारण हे तिथपर्यंत आपल्याला मार्क दिसत आहेत. जेव्हा अशा गड किल्ल्यांवरती आपण इतिहास जाणून घेण्यासाठी येतो या गडाचा, तेव्हा ह्या ज्या आपल्याला पाऊलखुणा पाहायला मिळतात, ह्या ज्या खुणा आहेत, त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते आपल्या की त्यावेळेला आपली किती प्रबळ स्थापत्यशैली असणार आणि किती काटेकोर विचार करून प्रत्येक बांधकामात जी शैली दाखवलेली आहे इथे गडावरती, ती खरोखर पाहण्यासारखी आहे. आणि माझी आवर्जून विनंती आहे, ज्यांना आवड नाही आहे गड किल्ले फिरण्याची, त्यांना आवर्जून विनंती आहे माझी की एकदा तरी इतिहास जगायचा असेल तर गड किल्ल्यांवरती या, कारण खराखुरा इतिहास हा आपल्याला इथेच पाहायला मिळतो. आणि ह्या जपणं हा इतिहास जपणं खरं तर आपल्याच हातात आहे. आणि फायनली आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहे. या इथे स्टेप्स संपत आहेत आणि हा इथे समोर दिंडी दरवाजाचा बोर्ड लिहिलेला आहे. मित्रांनो, फायनली जवळजवळ 90 पायऱ्या चढल्यानंतर, 90 पायऱ्यांचा थरार पाहिल्यानंतर आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. दिंडी दरवाजा ह्या प्रवेशद्वाराचं नाव आहे आणि इथे आपल्याला एक कलशाचं चिन्हसुद्धा पाहायला मिळतं आहे. खरं तर याची रचना अशी आहे की जेव्हा आपण खालून येतो वरती, तेव्हा हा जो दगड आहे, हा दगड पूर्णपणे तासून ह्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि हाच अख्खा दगड, ह्या दगडामध्ये हा दरवाजा पूर्णपणे कोरलेला आहे, कुठेही याला बांधकाम केलेलं नाही आहे, अख्खा दगड कोरलेला आहे. आणि याच्यावरतीच आपल्याला गडाचं नंतर केलेलं बांधकाम पाहायला मिळते. तर आता प्रवेश करूया सरसगडमध्ये आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहारेकरांसाठीच्या देवड्या पाहायला मिळतात इथे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांनी हे जे दरवाजे बसवण्याचं बहुमूल्य कार्य केलेलं आहे इथे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि जसं मी खाली म्हटलं की श्रमदान करणं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून
गडासाठी काही ना काहीतरी आपल्याकडून काहीतरी केलं जाणं ह्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा गडावरती येतात तेव्हा आवर्जून करा आणि इथला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करा. दिवा लावण्यासाठीचे इथे केलेले आपल्याला छिद्र पाहायला मिळत आहेत आणि एका खांबावरती हा पूर्ण देवडी हा जो एरिया आहे हा पूर्ण एका खांबावरती तोडलेला आहे असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. खरं तर हा खांब म्हणजे फक्त स्ट्रक्चर आहे, कारण हा अख्खा दगड आहे जो इथे खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आपण आलेलो आहोत आणि हे खाली जो देवडी परिसर आहे तो, आणि ह्या बाजूला हे प्रवेशद्वार आहे आणि सरसगडाचं रौद्ररूप इथे पाहायला मिळते आपल्याला. संपूर्ण दगड खोदून ही जी किल्ल्याची ही जी रचना करण्यात आलेली आहे ही विचार करण्याच्या पलीकडे आहे मित्रांनो. इथून आपल्याला वरती बालेकिल्ल्याकडे जायची वाट आहे आणि दुसरं म्हणजे तिथे आपल्याला दुहेरी तटबंदी पाहायला मिळते. मूळ तटबंदीला इजा पोचू नये किंवा तोफगोळ्यांच्या डायरेक्ट माऱ्यापासून वाचण्यासाठी किंवा जे गडावरचे पहारेकरी आहेत त्यांना तिथे पहारा देण्यासाठी ही अशा प्रकारची रचना केलेली असते किल्ल्यांवरती. अशी रचना आपल्याला प्रतापगड, राजगड अशा भरपूर किल्ल्यांवरती ही रचना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पालीगाव आपल्याला इथून दिसतंय आणि तो तिथे दूरवरती बल्लाळेश्वर अष्टविनायकापैकी जो गणपती आहे त्या मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला तिथे दूरवरती. माझं आता गोप्रोमध्ये केवढं क्लिअर दिसतंय माहिती नाही, पण मी बरोबर जिथं फिंगर ठेवलेलं आहे तिथे कळस आहे गणपतीचा आणि हा पूर्ण आपल्याला पालीगावचा परिसर दिसतोय. इथे आपला भगवा फडकतोय. तिथे वरच्या बाजूला आल्यानंतर पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळते. पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. जिथे अनिकेत उभा आहे ही प्रवेशद्वाराची वरची बाजू आहे आणि इथून आता आपण वरती चढायला चालू करणार आहोत, जो आपल्याला ह्या बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन येतो, जिथे आपल्याला दारू कोठार, काही लेण्या, पाण्याची टाकं ह्या एवढ्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या पूर्ण डोंगराला एक वळसा मारणार आहोत आपण आणि तिथे ज्या वास्तू आहेत त्या आपण पाहणार आहोत. दिंडी दरवाजाकडून वर येताच उजव्या बाजूकडील काही पायऱ्या चढून आपण दुसरा ध्वजस्तंभ असलेल्या बुरुजावर पोहोचतो. गडाच्या तटबंदीजवळ आता आपण आलो आहे. जी खालून बघितली होती आपण ती ही दुहेरी तटबंदी आहे. ही दुहेरी तटबंदी आहे जी खालच्या बाजूला आहे आणि हे आता आपण तटबंदीवरती आहोत.
आणि तिथे सुद्धा आपल्याला दुहेरी तटबंदीच पाहायला मिळते आणि ह्या 2 तटबंदींमधून गडावरती यायचा प्रवेशद्वार आहे. आणि हा संपूर्ण परिसर खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते आपल्याला इथे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला ही रचना पाहायला मिळते जी गडावरती पहारेकरी जे होते त्यांच्या माऱ्यामध्ये हा समोरचा संपूर्ण परिसर आहे आपल्या. आणि हा पूर्ण जंग्याच्या अशा ठिकठिकाणी आपल्याला ह्या तटबंदीमध्ये पाहायला मिळतात. याची रचना तुम्ही पाहाल तर ही अशा प्रकारे रचना आहे की जेणेकरून इथून आपले बाणाचे किंवा बंदुकीचे फक्त पुढचे तोंड जाईल एवढंच फक्त तिथे अंतर ठेवलेलं आहे. आणि हे फक्त आपण आतमधले जे पहारेकरी होते त्यांच्या फक्त निशाण्यावरती खालचा शत्रू असेल अशा प्रकारची याची रचना आहे. कारण ही रचना जर तुम्ही खालून पाहिली तर खालून ही जी छोटी छोटी छिद्रं आहेत ती आपल्या नजरेत येत नाहीत. कारण एकदा वरतून त्याची उंची दाखव किती होते. कारण ही उंची पाहिल्यानंतर जेव्हा खाली एखादा माणूस उभा राहतो तेव्हा ही रचना खालून फार छोटी दिसते आणि शत्रूच्या निशाण्यातसुद्धा नसते. त्यामुळे इथे आपल्याला एक उत्तम स्थापत्यशैली इथे पाहायला मिळते आपल्याला. बुरुजाकडून तटबंदीवरूनच बालेकिल्ल्याकडे जायला आम्ही निघालो. बालेकिल्ल्याचा गगनभेदी कातळ कडा आणि या कड्याच्या पोटात दडलेल्या वास्तू पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढली होती. ते इथे काय आहे बघ. आपण तटबंदीवरती फिरताना तटबंदीवरती जे पहारेकरी होते त्यांच्यासाठी इथे टॉयलेटची सुद्धा जागा आहे. आतमधून एकदा दाखवतो तुम्हाला. एक माणूस जेमतेम बसेल. आता हे सध्या काम चालू असल्यामुळे इथे पूर्ण बुजलेलं आहे पण ही पूर्ण टॉयलेटची जागा आहे पहारेकरांसाठीची. येथूनच आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. मित्रांनो बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे. हा दगड पाहू शकताय तुम्ही. अखंड दगडामध्ये इथे एक आपल्याला समाधी सुद्धा पाहायला मिळते. ही इथे समाधी आणि ही भरपूर मोठी लेणी आहे. हा तो तिकडचा तो एक भाग तो पण जाऊन पाहूया आपण. सगळ्यात पहिले इथे बघू काय आहे ते. लेणी आहे ही आणि हे पाण्याचा टाका आहे. पाण्याची खूप चांगल्या प्रकारे इथे सोय आहे केलेली. आणि इथे इथे मंदिर आहे. ही इथे सुद्धा लेणी आहे. खरं तर आतमध्ये जायची आता वाट नाही आहे. येथील पाण्याचे टाके आणि वास्तू पाहून गडाच्या उजव्या दिशेने आम्ही जाण्यासाठी निघालो. इथे सुद्धा आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळते समाधीच्या बाजूलाच. पिंडी हौद याचं नाव पिंडी हौद आहे. पाणी इथे सुद्धा गढूळ आहे. पिण्यायोग्य नाही आहे पाणी.
पिंडी हौदाकडून आपण उजव्या बाजूला चाललो आहे आणि उजव्या बाजूला ज्या काही वास्तू आहे त्या पाहतोय आपण. या वास्तूंच्या प्रोटेक्शनसाठी म्हणता येईल की इथे तटबंदी बांधलेली आहे की जेणेकरून शत्रूचं जरी आक्रमण झालं तरी वास्तूंना कुठच्याही प्रकारची इजा पोचू नये किंवा नुकसान होऊ नये यासाठी ह्या तटबंदीची बांधणी केलेली आहे इकडे. आणि इथे आपल्याला दुसरा हौद पाहायला मिळतो आहे. याचं नाव औदुंबर हौद आहे कारण इथे औदुंबराचं झाड आहे. हे जे झाड आहे हे औदुंबराचं आहे त्यामुळे याला हे औदुंबर हौद नाव देण्यात आलं आहे. आणि इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. हे पाहू शकतो आपण, पाण्याची बॉटल, कचरा पडलेला आहे. खरं तर पाणी आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये पाणी खूप स्वच्छ आहे, पण हा कचरा पडल्यानंतर ते पाणी प्यायची हिंमत होत नाही आहे. औदुंबर हौदाच्या थोडे पुढे आले असता एक चोरदिंडी नजरेस पडते. याला सुद्धा दिंडी दरवाजा असे म्हटले आहे. गडाबाहेर जाण्याचा हा दुसरा मार्ग. दरवाजातून बाहेर गेले असता समोरच ढासळलेल्या पायऱ्या नजरेस पडतात आणि त्याच्याच पुढे पाली गावचा संपूर्ण परिसर आणि अंबा नदीचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. या चोरवाटेचा उपयोग गडावरील मावळे गनिमी काम्याने लढण्यासाठी करत असत. दिंडी दरवाजाकडून आम्ही पुढे चालू लागलो. चालत असताना या उंच कड्याकडे पाहून मनात एकच विचार येत होता. कड्याखालून चालताना जोरात सुटलेल्या वाऱ्याने एखादा दगड डोक्यात पडला असता तर. असो. हे इथे सुद्धा पाण्याचा टाका आहे अजून एक. हे थोडं जास्त क्लीन वाटते बघ. हां, कारण हे पिण्यायोग्य वाटतं. मी पण आता तेच बोलणार होतो, कारण मागे जर बघितलं ना तर खूप घाण होती प्रत्येक हौदामध्ये. हे पिण्यायोग्य. इथून खालून दाखव ना एकदा. इथे खांब पण आहे आणि भरपूर मोठे आहे आतमध्ये. हे बघा मित्रांनो, याचं स्ट्रक्चर बघा किती मोठा हौद आहे हा. आणि हे पाणी पूर्ण साफ आहे, स्वच्छ पाणी आहे. हे पाणी पिऊ शकतो आपण. आणि तिथं खांबसुद्धा आहे खरं तर. आणि आतल्या बाजूला, आता इथून आपण जाऊ शकत नाही कारण आतल्या बाजूला भरपूर मोठे. आता हे किती मोठं असेल आतमध्ये कारण काहीच अंदाज नाही आहे. इथे सुद्धा आतमध्ये एक रस्ता जातो आहे आणि तो जो आहे तिकडून आतमध्ये गेल्यानंतर एक रस्ता राईटला जातो आणि एक रस्ता लेफ्टला जातो आहे. खूप मोठं आहे हे पाण्याचं टाकं. मित्रांनो, खरं तर वातावरण क्लिअर नाही आहे. नाही तर आपण इथून तैलाबाईला, हे जे माझं बोट आहे तिथे तैलाबाईला आहे आणि इथे घनगड आहे आणि या इथे सुधागड आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज पहिली राजधानी बनवणार होते. रायगडच्या आधीची राजधानी बनवणार होते सुधागडला. तो हा किल्ला आहे. हे किल्लेसुद्धा आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुमच्या दर्शनासाठी. तेव्हा आता क्लिअर नसल्यामुळे क्लायमेट खूप धुरकट आहे, खूप फॉगी क्लायमेट आहे, त्यामुळे ते क्लिअर एवढे दिसत नाही आहेत. पण लवकरच तुम्हाला हे किल्ले पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. पाण्याच्या मोठ्या टाक्याकडून हा इथे छोटासा ऐनाचा हौद आहे. खाली नाही जाता येणार आपल्याला, खूप छोटी जागा आहे. पण असे खूप पाण्याचे टाके आहेत. जवळजवळ खाली बोर्ड लावला होता त्याच्यावरती नोंद आहे 10 पाण्याची टाकी आहे तशी. आणि त्याचा प्रत्ययसुद्धा आपल्याला खरं तर येतो आहे गडावरती फिरताना. आणि याच्या भौगोलिक रचनेचा योग्य तो वापर केलेला आहे, कारण हा एवढा मोठा दगड आणि याच्या पायथ्याशीच हे जे पाण्याचे हौद आहेत. खरं तर हे जे पावसाचं पाणी आहे जे या दगडांवरून जे वाहत खाली येतं, हे जे पायथ्याला त्यांनी हौद केलेले आहेत त्याची योग्य प्रकारे इथं साठवण केलेली आपल्याला पाहायला मिळते.
तिथं आपण आयनाचा आऊत पाहिलेला आहे आणि आयनाचा आऊत पाहून पुढे आल्यानंतर गडावरचं हे शस्त्रागार आहे. खरं तर फार छोटी वास्तू आहे ही. गडावरती एकंदरीत जी गडाची रचना आहे त्या मानाने शस्त्रागाराची ही फार छोटी वास्तू आहे. पण इकडे एक आहे की इथे आपण राहण्याची सोय होऊ शकते. इकडे एक 10 माणसं अगदी इझी राहतील अशा प्रकारची ही वास्तू आहे आणि साफसुथरी ठेवलेली आहे खरं तरी. त्यामुळे इथे नक्कीच आपण राहू शकतो. पुढे आल्यानंतर इथे खूप वास्तू पाहायला मिळतात आपल्याला. खूप वास्तू आहेत. ह्या वास्तूला काय म्हणतात इथे कुठे लावलेला नाही आहे बोर्ड, पण इथे सुद्धा राहायची सोय होऊ शकते आपली. गडावरील हे घरांचे अवशेष आहेत, परंतु आता मोठ्या प्रमाणात येथे पडझड झालेले आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे बांधकाम हे आता केलेले आढळते. मित्रांनो, ह्या वास्तूंच्या इथून जेव्हा आपण पुढे येतो ना तेव्हा हे दरवाजाचे अवशेष आहेत. ह्याचा कोरीव काम आत्तासुद्धा आपण पाहू शकतो आहे. भरपूर ढासळलेलं आहे खरं तर इथं बांधकाम. आणि ते तिथे बहुतेक पाण्यासाठी प्रोव्हिजन केलेलं आहे. ते जे आहे ते तिथे पाण्याचा टाका आहे छोटंसं. आणि इथे एक छोटी वास्तू पाहायला मिळते आपल्याला. आणि हे इथे नक्षीकाम दिसते. हे खरं तर पाण्याचा टाका असेल हे सुद्धा, कारण इथे जाण्यासाठी कुठेच आपल्याला काहीच साधन नाही आहे. कारण हा बघा, हा पार्ट इथं हा दगड खोदून ही भिंत टाकलेली आहे. आणि हे दोन्ही वास्तू खरं तर वेगवेगळ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ही वास्तू नक्की कसली आहे हे कळत नाही आहे. पण भरपूर मोठी वास्तू आहे ही आणि खूप खोलसुद्धा आहे. इथून पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी. पायऱ्या उतरून खाली आले असता या वास्तूची रचना पाहून नक्की लक्षात येत नाही की याचा उपयोग कशासाठी होत असावा. परंतु बाजूची वास्तू जर पाण्याचे टाके असेल तर हा हमामखाना असावा असा अंदाज आम्ही लावला आहे. कारण आत आपल्याला दगडातच कोरलेली चूल सुद्धा पाहायला मिळते. कारण ही वास्तू जर राहण्यासाठी असती तर जमिनीमध्ये आपल्याला समानता आढळली असती. हमामखान्याबाहेर आले असता त्याच्या दरवाजावरील बाजूला आपल्याला कातळात खोदलेली छिद्र पाहायला मिळतात. ही छिद्र पाहता पूर्वी या वास्तूवर छत उभारले असणार हे आपल्या लक्षात येते. बालेकिल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी निघताना वाटेत आपल्याला दुसरा चोर दरवाजा पाहायला मिळतो, परंतु ही वाट सुद्धा आता बंद करण्यात आली आहे.
येथूनच वर गेले असता आपण गडाच्या महाद्वारापाशी पोहोचतो. रामाआळी मार्गे तेलई गावातून येणारा हा दुसरा मार्ग. द्वाराला 3 कमानी असून मध्यभागी एक द्वारशिल्प, तर दोन्ही बाजूला वर्तुळाकार कमळाकृती कोरले आहेत. महादरवाजातून वर येताच समोरच प्रशस्त अशा सदरेचा जोता पाहायला मिळतो. मित्रांनो, महाद्वाराच्या इकडेच एक पाण्याचा टाका आहे आपल्याला. खरं तर पाणी खूप स्वच्छ दिसतं इथलं. स्वच्छ आणि थंड, थंडगार पाणी आहे. थंड आहे, भरून बघ. थोडीशी साफ असं करा पाहिजे. क्लीन आहे, म्हणजे खालचा तळ दिसतोय खरं तर या पाण्याचा. प्यायला हरकत नाही हे पाणी. आणि खूप मोठं टाकं आणि खोल आहे ना, जवळजवळ 10 फूट खोली असेल या पाण्याची. गार आहे पाणी. खरोखर ह्याच्यासारखं सुख नाही हे मित्रांनो. कारण आमच्या पाण्याच्या बॉटल दोन्ही, आता बघताय तुम्ही, दोन्ही आम्ही भरून घेतो. दोन्ही आमच्या बॉटल संपल्या होत्या आणि खूप स्टॅमिना डाऊन झालेला. ऊन पण, हे बघताय बाहेर उन्हाची परिस्थिती काय आहे ते. आता पाणी पिऊन सुद्धा दाखवतो. अल्टिमेट आहे, अल्टिमेट. थंड आहे, फ्रीजसारखं पाणी आहे खरं तर. किल्ल्यावरती येत आहे तुम्ही तर ह्या टाक्यातलं पाणी नक्कीच प्या, कारण नॅचरल वॉटर आहे. हा जो सोर्स आहे खरं तर ह्याच्यासारखं सुख नाही आता या उन्हामध्ये हे पाणी मिळणं, आणि थंडगार ते सुद्धा. बालेकिल्ल्याच्या पायथ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने जायला निघालो. डोक्यावर आलेले सूर्यनारायण जणू आमच्या क्षमतेची परीक्षा घेत होते. हा बालेकिल्ल्याचा बुरुज आहे. बालेकिल्ल्यापाशी पोहोचलो आता आपण जवळ. आता फक्त 5 मिनटं राहिली आहेत. फक्त 5 मिनटं पण आता एका तासासारखी वाटायला लागली तेवढ्या उन्हामध्ये. आणि त्यात आमच्या पाठीवर हे बॅगेचं ओझं असल्यामुळे स्टॅमिना अजून डाऊन होतो आहे चढताना. बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट थोडी कसरतीची असल्यामुळे चढताना ट्रेकिंग शूजचाच वापर करा व योग्य ती सावधगिरी बाळगा. मित्रांनो, थोडासाच पॅच राहिलेला आहे खरं तर. बालेकिल्ल्याच्या मध्यावर आलेलो आहे आपण, आणि इथे सुद्धा पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाहू शकताय, नेहमीप्रमाणे अनिकेतने टांग दिली. जो रॉक पॅच होता तो चढताना तो घाबरला, त्यामुळे त्याने पुढे हिंमतच नाही दाखवली चढायची. त्यामुळे मी एकटाच चाललो आहे बालेकिल्ल्यावरती. आता जास्त वास्तू नाही आहेत बालेकिल्ल्यावरती खरं तर, आणि इथपर्यंत अनिकेत आला हेच खूप आहे. कारण फोर्स पण करू शकत नाही, कारण त्याला उंचीचा फोबी आहे. त्यामुळे मला सुद्धा पटलं नाही फोर्स करणं त्याला. खरं तर हळूहळू भीती कमी करायला पाहिजे मनातली. हां ठीक आहे, प्रयत्न केले तरी पुष्कळ झालं. आणि मंदिरापाशी आता आपण पोहोचलो आहे. ही इथे आपल्याला मंदिराची वास्तू पाहायला मिळते. हे आतमध्ये आपल्याला समाधी पाहायला मिळते.
समाधी पाहून आम्ही केदारेश्वर मंदिराकडे जायला निघालो. बालेकिल्ला आकाराने छोटा असल्यामुळे फार वास्तू आपल्याला आढळून येत नाही. आपण केदारेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. मंदिराची रचना अगदी साधी आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला अनेक पुरातन वास्तूंचे अवशेष आढळतात, जसे विरघळ, द्वारपट्टीचे अवशेष, मंदिराचे अवशेष. अशा अनेक वास्तू आपल्या नजरेस येतात. सभामंडपामध्ये नंदी विराजमान आहेत. गर्भगृह थोडे खालच्या बाजूला असून समोरच पुरातन शिवलिंगाचे दर्शन होते. राहायची सोय इथे उत्तम होऊ शकते आपली. भरपूर मोठा ग्रुप आला तर खाली जे बालेकिल्ल्याच्या खाली आपण पाहिलं जिथे वास्तूंचे अवशेष होते तिथे राहायची सोय होऊ शकते. आणि ह्या मंदिरामध्ये सुद्धा एक 10 जणं अगदी सहज राहू शकतात. त्यामुळे फिरण्यासाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांना ज्यांना ट्रेकिंग करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा किल्ला खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि इथं आपल्याला स्थापत्यशैलीचे अनेक नमुने पाहायला मिळतात. अनेक वास्तू अशा आहेत की त्याचं जतन करणं फार गरजेचं आहे. आणि आता खाली पाण्याचं टाक आपण बघितलं की थंड पाणी, असं दगडातून येणारं पाणी फिल्टर होऊन येतं. अशा ह्याच्यात ह्या उन्हामध्ये ते पाणी पिणं म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. त्यामुळे पाण्याची सुद्धा सोय आहे गडावरती. त्यामुळे इथे आवर्जून या, ह्या गडाला आवर्जून भेट द्या. स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच हे भलं मोठं पाण्याचा तलाव पाहायला मिळते आपल्याला. तलावाशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा बसवण्यात आली आहे. बालेकिल्ल्यावरून शेजारील संपूर्ण परिसर निहाळता येतो. सरसगडाच्या बाजूलाच असलेले कावडीच्या डोंगराचे 3 सुळके लक्ष वेधून घेतात. उत्कृष्ट गडबांधणीचे कौशल्य सरसगडावर पाहायला मिळते. दैनंदिन जीवनातल्या धावपळीतून वेळात वेळ काढून प्रत्येकाने कधीतरी गडकिल्ल्यांना भेट द्यावी व इथल्या वाटेवरून चालताना इथल्या इतिहासाला साथ घालावी. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक मावळ्याची कामगिरी येथे पराक्रम गाजवून गेले याची जाणीव येथेच होते. गडाचे वैभव डोळ्यात आणि मनात साठवून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, रसाळगडाच्या व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे आता. उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना, अद्भुत नमुना खरं तर इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ह्या गडाला आवर्जून भेट द्या. आणि आम्ही घेतलेले ड्रोन शॉट कसे वाटले हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. तसंच इतिहास जो आम्ही आमच्या व्हिडिओतून जो तुम्हाला कळलेला आहे तो सुद्धा आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय शिवराय.